आदित्य डेरेचा पब्लिक आमच्या वावरातले डाळिंब आता थोडे मोठे झाले, त्याच्यामुळे त्याला पाणी बी जास्त लागत आहे. त्याच्यामुळे पप्पांनी लवकर वावरात बोलून घेतलं होतं, तेवढं आम्हाला दिवसभरातून सगळं संपवायचं होतं काम. पप्पांना मी आधीच सांगून ठेवलं होतं मला नाशिकला इव्हेंटला बोलवलेलं आहे, मला तिकडे लवकर जायचंय. पप्पा मला म्हणले कशाचं इव्हेंट आहे? म्हणलं डॉक्टर नायकवाडी कॉलेज आहे फार्मसीचं, तसं फिजिओथेरपी, डिप्लोमा इन फार्मसी, नर्सिंग सगळं आहे तिथं. आणि म्हटलं मी एकटा कुठे जाऊ, तिथं मित्र सगळे सोबत चाललो आम्ही. आमचा सगळ्यांचा प्लॅन झाला होता, काही झालं तरी चालून, पण एंट्री अशी कडक मारायची नका, सगळ्या पोरांनी ध्यानात ठेवली पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूने स्टेजवर कार्यक्रम चालू होते आणि बाकी सगळं पब्लिक एकदम मस्त कार्यक्रम एन्जॉय करीत होते. त्यांनी माझा व्हिडिओ मोठ्या स्क्रीनला लावला जेणेकरून सगळ्यांचं लक्ष समोर जाईल. आणि तेवढ्यात समोरून एंट्री न मारता आम्ही सगळ्यांनी पाठीमागून एंट्री मारली. आणि ज्या टायमाला सगळे मुलं मुली संगच उभे राहिले त्या टायमाला तर माझ्या सांगाव काटा आलता हो डायरेक्ट. सगळ्यांनी अचानक मोबाईल काढून व्हिडिओ सुरू केला होता. आता आपली चांगली रॉयल एंट्री झाली होती, आता बारी होती स्टेजवर जायची. मी स्टेजवर गेलो, सगळ्यात पहिले स्टेजचा मान ठेवून स्टेजच्याच पाया पडत असतो. त्याच्यानंतर रामदास नायकवाडी सर, श्री पाटील सर आणि संतोष डेंगळे सरांनी आपला सत्कार बी केला. आणि त्याच्यानंतर सगळ्यांसोबत 2 शब्द पण बोललो. आणि तुम्हाला माहिती आहे माझे 2 शब्द म्हणजे ते कोणते राहतात? आदित्य डेरेचा पब्लिक. काही मुलींनी आपले ऑटोग्राफ पण घेतले. मेन म्हणजे माझ्या कामांनी फक्त माझ्या आई बापाला प्राऊड फील व्हायला पाहिजे. आम्ही बाकीचे सगळ्यांचे डान्स वगैरे बघितले, सगळ्यांनी भारी डान्स केले होते. आणि स्पेशली माझं थँक्स या सगळ्या टीमला आहे ज्यांनी मला लय सपोर्ट केला. मस्त वाटतंय सगळ्यांचे नाव घेऊन सांगावं, पण काय करता व्हिडिओ लय मोठं होईल. मग धन्यवाद डॉक्टर नायकवाडीची सगळी टीम ज्यांनी मला इन्व्हाइट केलं. आणि सगळ्यात मेन म्हणजे एंट्रीचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल ना तर युट्यूबला जाऊन आदित्य डेरे सर्च करा आणि हा व्हिडिओ बघा. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आदित्य डेरेचं पब्लिक.